आमाज ना चोटकी सरशी काढून टाकू शकतोय, कळलं का? समजा सांगून टाकन त्यांना. सांग. विक्रमच्या आजच्या वागण्यातनं एक गोष्ट कळली, तो कोणालाही सत्य सांगू शकत नाहीये आणि सांगूही शकणार नाही. एवढे दिवस माझ्या अगतिकतेचा तो फायदा घेत होता, पण आज माझं आक्रमक होणं माझ्या फायद्यातच ठरलंय. यापुढे मी त्याला घाबरणार नाही आणि मागेही वळून पाहणार नाही. आता जे काही व्हायचंय ते समोरासमोर. लय होतंय. बायको, अहो वहिनी या थराला जातील असं वाटलं नव्हतं. अरे आपल्याला तरी कुठं माहिती होतं या ताराला जाईल ती. पहिला थर, दुसरा थर ठीक आहे, डायरेक्ट 10व्या थराला जाऊन उभे राहिली ती. आपलीच दहीहंडी फोडती. भाई आत्याबाईच्या समोर तुम्ही वाचलात ना, नाही तर आज काय खरं नव्हतं आपलं. म्हणून तर म्हणतोय आता तिचं काय खरं नाही. भाई तुम्ही वहिनींबद्दल जे काय सांगताय ना त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. बघा मला वाटतंय आपण स्वप्नातच भेटलोय आणि तुम्ही मला स्वप्नातच काहीतरी सांगताय आणि सगळं. बायकोमुळे आपली झोप उडालेली असताना साखर झोपेतल्या स्वप्नातल्या गोष्टी करतोय रे. सोडा ना बाई प्लीज, दुखते. हो भाई सोडा ना. आपली उडाली का झोप? हाव चांगली झोप उडाली की. मी काय म्हणतो बाई, पण आता आपण पुढं काय करायचं? आता पुढं आपण बी दहीहंडीचाच खेळ खेळायचा. तर आपण रचायची आणि ती फोडायला आपली बायको वर चढणार. आणि एकदा का ती वर चढली तिला अशी पाडायची, पडल्यावर एकतर तिचं डोकं तरी फुटणार नाही तर पाय तरी तुटणार. भाई तुमची आयडिया एक नंबर आहे, यात वादच नाहीये. बघा पण मी काय म्हणतो बाई, आपण रचलेल्या थरावर वहिनी का चढणार? अरे ती काय स्वतःहून नाही चढणार, पिशवी आता तिला चढायला भाग पाडणार. कळलं का बुसणार? हा भाई कळलं कळलं. चला आता आपल्याला ते श्वेताला गाठायला पाहिजे. चला. श्वेताचा फोन नाही, मेसेज नाही, कसं शक्य आहे? कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना? हे काय, फोन नाही, मेसेज नाही, डायरेक्ट मेल. बघूया तरी काय लिहिलंय. हाय अभि, सगळ्याच गोष्टी 2 ओळीच्या मेसेज मध्ये सांगता येत नाही, म्हणून हा मेल पाठवते. मागच्या काही दिवसात माझ्याकडनं तुला जो काही त्रास झाला त्यासाठी माझ्याकडून एक्स्ट्रीमली सॉरी. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीबद्दल काहीतरी समज करून घेतो आणि नंतर कळतं की तो आपला गैरसमज आहे. तुझ्या बाबतीतही माझ्याकडनं असंच काहीसं घडलं होतं. मी तुला कधीही परत मिळवू शकते हा माझा समज होता आणि त्याच समजुतीनं मी तुझ्या आयुष्यात परत आले होते. पण तुझ्या बायकोमुळे कळलं, हक्क दाखवून कधी प्रेम करता येत नाही आणि फक्त हक्क दाखवणाऱ्यांना खरं प्रेमही मिळत नाही. अभि तू खरंच खूप नशीबवान आहेस, कारण तुझ्या आयुष्यात मीनाक्षी आहे. अभि, आपल्या या नव्या प्रवासात एक गोष्ट कळून चुकली आहे. अभि काय हो, उशी कशी पडली खाली? पाणी हवंय? नाही नको.
आता मीनाक्षी बद्दल मी काय बोलू? माझ्यापेक्षा तूच तिला जास्त ओळखतोस. आणि हो, कदाचित ती सुद्धा. अभि, आता हा कुर्ता घालणं बंद करा. किती विटलाय बघा. आपल्या या नव्या प्रवासात एक गोष्ट कळून चुकली. खरं प्रेम मिळवणं कठीण असतं आणि ते टिकवून ठेवणं त्याहून कठीण. मला तुझ्या रूपात ते मिळालं होतं, पण माझ्या नशिबानं मी ते गमावलंय. तुला ते पुन्हा मीनाक्षीच्या रूपात मिळालंय. प्लीज तू ते गमावू नकोस. अभि, तुमचं काम आता पटकन आटपून घ्या. मी तुम्हाला खायला वाढते. मी आता तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाते. आणि हो, मी जाते म्हणून माझं टेन्शन घेऊ नकोस. यापुढे मी कायम पॉझिटिव्ह आयुष्यात जगणार आहे, अगदी तुझ्या मीनाक्षीनं सांगितल्याप्रमाणे. काय हो, असे काय बघताय? अभि, काय झालंय? काय बघताय तुम्ही? थँक्स मीनाक्षी. ओ भाई, भाई ऐका ना, मी काय म्हणतो. ओ भाई, भाई ऐका ना. आवडत नाही, एक शब्द काढू नको. तुला काय सांगितलं होतं मी? श्वेतावर लक्ष ठेवायला. श्वेता कुठे? ओ भाई, मला कसं कळणार ती कुठे आहे ते? पक्या, तुला काय सांगितलं होतं मी? श्वेतावर लक्ष ठेवायचं. हो भाई. कुठं गायब झाली मग? घर हातात घेतलं होतं ना तिने? कुठे गेली मग ती? भाई, मला काय वाटतं माहितीये, ती दुसरीकडे शिफ्ट झाली असणार. अरे काय कारण पण? तेच कळत नाहीये ना भाई. आता आपल्या बायकोला कंठ बुटलेला असताना ती श्वेता आपला आवाज होती. अशी कशी गायब होती ती श्वेता? ते काय नाही, बायकोचा माज उतरवायचा असेल तर आपल्याला ती श्वेता कुठे आहे ते कळलंच पाहिजे. भाई, पण तिला शोधणार कुठं? तू निघ निघ. अहो, आता काय झालं भाई? बघतो माझं मी काय करायचं ते. अहो भाई, तुम्ही एकटं कसं काय शोधणार तिला? आपण आता आपल्या चौथ्याला गाठणार. ह्योच आपल्यासाठी आता परशे. ह्योच सांगणार तिची आरची कुठं आहे ती. निघ 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 निघ. हा, येतो भाई. तेजस, कुठे होतास तू? एक तर कोणालाही न सांगता घराबाहेर गेला होतास तू. मी किती कॉल केले तुला माहितीये? माझ्या एकाही कॉलचं उत्तर दिलेलं नाहीयेस तू. घरी आपली कोणीतरी वाट बघत असते, एवढी साधी गोष्ट कळत नाही का रे तुला? सोहा, अभि कुठे? मी काय विचारते तेजस तुला? दादाचं जाऊ दे, तू कुठे होतास ते सांग मला. तेजस, काय चाललंय तुझं? आजकाल कोणाला काहीही न सांगता घराबाहेर का जातोस? कधीही परत येतोस? तुझं तुझ्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष नाहीये. आधी कसा होतास तेजस, आठवतंय का तुला? किती शिस्तबद्ध होतास. आता नेमकं काय झालंय तुला? सोहा, अभि कुठे? मी काय सांगितलं तुला? तू जेवायला बसणार आहेस आता. सोहा, मला भूक नाहीये. तेजस, काय चाललंय तुझं? तू मुकाट्याने जेवायला बसणार आहेस की नाही? सोहा, तुला सांगितलं ना मला काही नकोय म्हणून.
10 वेळा तेच विचारून माझं का डोकं फिरवतीयस? आणि तू काय माझी लग्नाची बायको नाहीये, कळलं ना? सोहा ऍक्च्युली मी एका टेन्शन मध्ये होतो, त्यामुळे हे सगळं बोलून गेलो. ऐकलं मी, जे काय बोललास ते ऐकलं मी. मला आता काही ऐकायचं नाही. सोहा, आय एम सॉरी. मी एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुला? मला तुझं काही ऐकायचं नाहीये. सोहा, सोहा ऐक. सोहा, आय एम सॉरी. होईल, सगळं असंच होईल. सत्य हळूहळू सगळ्यांसमोर येईल. यायला यशव्याताचा विचार करू करू आपल्या डोक्याचा भोगा झालाय. या सावतेलाच विचारलं पाहिजे, तोच आपल्याला तिच्यापर्यंत नेऊन पोचवल. अरे तेजस, काय गाणे ऐकतोस? अरे नाही, जरा शांतपणे गझल ऐकत होतो खूप दिवसांनी. अरे क्या बात आहे, गझल ऐक ऐक, तुला काही डिस्टर्ब करत नाही, येतो मी. अरे नाही, ऑलरेडी 3-4 गझल्स ऐकून झाल्यात. तू बोल. काही नाही रे, सहज आलो होतो. ये. बोल ना काहीतरी. तू आल्यापासून पहिल्यांदा असा शतपावली करत बोलण्याचा योग येतोय. बोल. अरे काय नाही, उकाडा जरा जास्तच आहे ना. हो, आता पाऊस पडल्याशिवाय यातून सुटका नाहीये. मला तर दुपारी एवढं हॉलमध्ये गरम होतं ना, मी मस्त लॉन मध्ये येतो, जरा गार वारा लागला बरं वाटतं. माझ्याकडे पण चुकून कोणी क्लायंट घरी आलं, मी त्याला घेऊन लॉन मध्ये येऊन बसतो. अरे त्या क्लायंट वरून आठवलं, ती तुझी मैत्रीण का ती क्लायंट त्या दिवशी तुम्ही लॉन मध्ये बसला होतात बघ, श्वेता. हा 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 हा, ती घोडबंदर रोडला राहते ना कुठेतरी. हो. हा, ती अजूनही तिकडेच राहते का? तुझं तिच्याकडे काही काम आहे का? अरे माझं काय काम असणार आहे, मी घोडबंदर रोडला एक प्रॉपर्टी बघत होतो रेंटनी, सो तेच विचारत होतो की ती तिथे रेंटने राहते का? हो. नाही म्हणजे तिचा तिथला जो फ्लॅट आहे ना, तो तिने. अभि, मीनाक्षी, काय झालं? उशीर झालाय, झोपायचं नाहीये का? अरे हो, गप्पांच्या नादात कळलंच नाही वेळ कसा निघून गेला ते. बरं तेजस, उद्या सकाळी एक महत्वाची मीटिंग आहे, तो लवकर उठायचा आहे. आम्ही जाऊन झोपतो आता. गुड नाईट. गुड नाईट. चल. अभिनकडे श्वेताबद्दल चौकशी करत होतास ना? अरे त्यापेक्षा मला विचारायचं होतंस ना. मीच तुला सांगितलं असतं की ती सगळं सोडून गेलीये.
आणि तू कितीही शोधलंस तरी तुला ती सापडणार नाही. तिलाच वापरून पुढचा डाव खेळणार होतास ना तू. पण काय झालं, हा ही डाव फसलाच ना. यापुढे अंगावर चाल करून येताना आधी विचार करायचा. पलटवार कधीही होऊ शकतो. लढाईला सुरुवात झालीये विक्रम, आणि शेवटी वाईट गोष्टी हरतातच. तूही हरायला तयार राहा. तुला सगळं सांगायचंय ना, सांग. तू आधी जाऊन सांगणार आहेस की मी सगळ्यांना सांगू? तेजस, असं काय सांगायचंय तुला की जे तू सांगू शकत नाहीयेस आणि ही सांगायला निघालीये? लढाईला सुरुवात झालीये विक्रम, आणि शेवटी वाईट गोष्टी हरतातच. तूही हरायला तयार राहा. बायको बायको मेंदूला अजून सायको करून टाकले तू. तू जे बोलली ते फक्त शब्द नव्हतं, हातोड्याचा घाव होता. नुसतं आठवलं तरी हातोड्याचा घाव घातल्यावानी वाटायला लागले. असं वाटतंय अजून बी बायको तू आपल्या डोक्यातच आहे, आणि आदनं मधनं हातोड्याच्या घाव घालती. जवळ दुसरी नशा जात नाही तोवर हे काय डोक्यातनं जाणार नाही. ज्या घरात कधी कोणी दारू हा शब्दही उच्चारत नाही, त्या घरात हा चक्क दारू पितोय. आणि तेही दार उघडं ठेवून. टेन्शन घालवण्याच्या नादात त्याने दार उघडं ठेवून अजून एक टेन्शन वाढवले. या संधीचा फायदा तर घ्यावाच लागेल. आत्या एवढ्या रात्री हॉलमध्ये? बरं झालं, विक्रम बद्दल सांगते त्यांना. आत्या, तुम्ही तेजसला पाहिलं का? का? तेजसकडे काय काम आहे तुझं? कशाला शोधतीस त्याला? नाही, काम असं काही नाहीये, पण मगाशी बघितलं तर खूप चिडचिड करत होते. काय झालंय असं विचारलं तर तेही सांगायला तयार नव्हते. मग मी म्हटलं जेवायला वाढू का?
तर म्हणाले जेवण पण नकोय. एकूण त्यांच्या वागण्यावरून असं वाटत होतं की काहीतरी बिनसलेलं असावं त्यांचं. आणि असं जर कोणी वागत असेल, जेवत नसेल, तर कोणालाही काळजीच वाटेल ना आत्या. ज्यांना काळजी करायची आहे ना ते करतील काळजी. हं? तू नको काळजी करू. तुला जी सांगितली ना तेवढी कामं कर. मी जे काम करायला हवं होतं तेच केलंय.